महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सोलापूर यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात पार्क चौकातील 4 हुतात्मा चौक ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात विविध शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते। 15 मार्च 2024च्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करून मुख्याध्यापक पद मंजूर करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने द्यावा, पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी, अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांतील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील रिक्त पदांची 100% शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोठ्या संख्येने मुख्याध्यापक शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई, त्याचबरोबर अध्यक्ष सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक संघटनेपासून शिक्षकेतर संघटनेपर्यंत सर्वच शिक्षण क्षेत्रातील संघटनांना एकत्रित करून आपण शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामोर्चाचं नियोजन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक व्यासपीठ निर्माण करून या शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली जवळपास 42 संघटना शिक्षण क्षेत्रातील सहभागी झालेल्या आहेत आणि या संघटनाच्या माध्यमातून जो 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, शाळेमध्ये जी शिक्षक पदं आहेत त्याची भरती करण्याला परवानगी मिळण्यात यावी, त्याचबरोबर शिक्षकेतर पदांना मान्यता मिळावी, जे क्लास 4 पदे आहेत ते वेतनावरती त्यांची नेमणूक करण्यात यावी, त्याचबरोबर अल्पभाषिक आणि अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक पद जे आहे ते 100% पद भरती करण्यासाठी परवानगी मिळण्यात यावी, वेतनेतर अनुदान जे आहे ते 7व्या वेतन आयोगानुसार लगतच्या वर्षाच्या ऑडिटनुसार मिळवण्यात यावं, त्याचबरोबर जो टप्पा अनुदानाचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या शाळांचा वयाचा विचार करता आता 20 आणि 40 आणि 60 करण्याच्या ऐवजी 100% टप्पा अनुदान या ठिकाणी मिळालं पाहिजे। सर्व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, त्याचबरोबर जे आणखी घोषित आहेत परंतु ज्यांना टप्पा अनुदान कोणतेही मिळालं नाही अशाही प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 100% अनुदान या ठिकाणी मिळालं पाहिजे। या व इतर अनेक मागण्या घेऊन सोलापूर जिल्ह्यातील मेडिक्लेम योजना जी आहे ती कॅशलेस पद्धतीने मिळाली पाहिजे। अशा पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील 42 वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढत आहोत। भव्य मोर्चा या ठिकाणी 12 वाजता बरोबर सुरू होईल आणि जिल्हा परिषद पर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होऊन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि शासनापर्यंत या शाळांच्या मागण्या पोहोचवण्यात येणार आहेत। धन्यवाद। 6 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस सर्व संघटनांच्या वतीनं जवळजवळ 42 संघटना या मागण्यासाठी संपामध्ये उतरल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाळा आज बंद आहेत आणि या ज्या मागण्या आम्ही करतोय त्या 15 मागण्या आम्ही केल्या आहेत आणि त्या 15 मागण्याच्या दृष्टिकोनातून सर्व या ठिकाणी आलेले गरजवंत शिक्षक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या संघटनेच्या वतीनं सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं या ठिकाणी या मोर्चाचं नियोजन केलं आहे। पेन्शनचा प्रश्न आहे, अनुदानाचा प्रश्न आहे, 15 मार्च 24च्या संच मान्यतेच्या जिहाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असताना शासन या शिक्षण क्षेत्रातील बहुजनाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव हे साध्या सोप्या माणसाला सुद्धा कळेल अशा प्रकारचा डाव
स्लो पॉयझन देण्याचं काम या शिक्षण क्षेत्राला शासन करत आहे. परंतु शासनानं सुद्धा आता जागं झालं पाहिजे. कालच आपण बघितलंय बांगलादेशामध्ये विद्यार्थ्यांनी काय क्रांती घडवून आणली. अशा प्रकारची क्रांती घडवण्याची वेळ महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. 25 वर्ष विना अनुदान विना वेतन काम करणारे आमचे शिक्षक बांधव सेवानिवृत्त होण्याच्या टप्प्यावर होते. जुनी पेन्शन योजना 2000 साली लागले आणि सरकारच्या चुकीमुळं 2006ला 80% 100% झाले. त्यांना पेन्शनमधून वगळण्यात आलं आहे. म्हणजे जुनी पेन्शन योजना असेल म्हणजे जे आहे ते आम्हाला द्या. तुम्ही कोणाला काय वाटतंय आम्हाला बघायचं नाही. आमचं जे चालू आहे ते बंद करू नका. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 14 वर्षापर्यंत सक्तीचा बाल कायदा केला आणि राईट ऑफ एज्युकेशनची निर्मिती केली, त्या नियमानुसार आमच्या या शिक्षण क्षेत्रावरती या ठिकाणी शासनानं लक्ष द्यावं. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज हा विराट मोर्चा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता निघतोय. इथं आज सुद्धा 10 ते 15 हजार आमचे बांधव संस्थाचालक असतील, शिक्षक संघटना असतील, मुख्याध्यापक संघटना असेल, शिक्षकेतर संघटना असेल, अनेक संघटना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संघटना यामध्ये आज भाग घेत आहेत. आणि सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, महाराष्ट्र शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीनं हा आम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिस आणि शिक्षणाधिकारी कार्यालयावर देतोय.